सोलापूरमध्ये श्री रामलिंग चौंडेश्वरी देवीची यात्रा उत्साहात पार पडली आहे। यात्रेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। वाशिममध्ये 130 नागरिक हज यात्रेकरता सौदी अरेबियाला रवाना झाले। नागपूर विमानतळावरून यात्रेकरू यांनी प्रस्थान ठोकले। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनचा सादरीकरण झालं। दुपारी सह्याद्री अतिथीगृहात या ठिकाणी सादरीकरण होणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। राज्यातील 30 गोशाळांना एकूण 5 कोटींची मदत ही जाहीर करण्यात येते। गोशाळेतील जनावरांच्या संख्येनुसार 15 ते 25 लाखांच्या दरम्यान अनुदान दिलं जाणार आहे। बुलढाण्यामध्ये विकसित कृषी संकल्प अभियानाचं आयोजन करण्यात आलंय। उद्यापासून 12 जून पर्यंत अभियान सुरू असेल। परभणीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे इंटरनेट बंद असल्यानं कामकाज ठप्प आहे। वारंवार इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद होत असल्यानं याचा फटका ग्राहकांना बसतोय। सांगलीतील शिराळा तालुक्यामध्ये मणंदूर परिसरामध्ये गवारेड्याचा मुक्त संचार दिसतोय। यामुळे परिसरात सध्या घबराट आहे। नागपूर शहरामध्ये काही भागात आज वीज पुरवठा बंद असेल। महावितरणाच्या कामांमुळे वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा न दिल्यास आमरण उपोषणाचा माजी उपसभापती जगदीश डोळेंचा इशारा आहे। अभिनेता देवदत्त नागे यांनी घेतलंय तुळजाभवानी मातेचं दर्शन। मंदिर समितीच्या वतीनं देवदत्त नागे यांचा तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सन्मान झालाय। नागपूरमध्ये सोशल मीडियावर नजर ठेवण्याकरता गरुड दृष्टी टूल्स तसंच सायबर लॅबचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। बुलढाण्यामध्ये शेतकरी ओळखपत्र तयार करण्याकरता विशेष मोहीम ही हाती घेण्यात येते। कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीनं पोहोचवणं हा यामागचा उद्देश आहे। इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश करण्याकरता 4थ्या फेरीची मुदत आज संपणार आहे। मुंबईतील अद्याप 2094 मुलांचे प्रवेश उर्वरित आहे। पैठणच्या शिवाजी नागरी सहकारी बँकेला यंदाचा भारतरत्न सहकारिता बँक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। मुंबईत हा सोहळा पार पडला। कोल्हापूरच्या मोतीनगरमध्ये हातभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यात। राजारामपुरी पोलिसांची कारवाई। ठाण्यातल्या गडकरी रंगायतन इथल्या डॉक्टर मुसरोड इथं रस्ता खचलेला आहे। रस्त्यावरून अवजड वाहन गेल्यानं आणि मॅनहोल आधीच खचल्यानं ही घटना घडली आहे। मनसेचे पालिका प्रशासनावर ताशेरे। रायगडच्या अलिबागमध्ये खंडित वीज पुरवठ्यामुळे पर्यटन व्यवसायाला फटका आहे। ग्रामस्थांची महावितरण कार्यालयावर धडक कारवाई। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेतीचं मोफत वाटप झालंय। एकाही रेती घाटाचा लिलाव न झाल्यानं मोफत रेती वाटपाचा सरकारचा निर्णय। चंद्रपूरमध्ये शेणखत खरेदी घोटाळा प्रकरण विरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी येल केवाड यांना निलंबित करण्यात आलेले आहे। पंढरपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सध्या ॲक्शन मोडमध्ये दिसते। नागरिकांच्या विविध समस्या आणि मागण्यांकरता मंगळवेढा बस स्थानक परिसरात आंदोलन झालंय। राज्यात गृह मंत्रालयाकडून पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत। बुलढाण्यातील 7 पोलीस निरीक्षकांचा यात समावेश आहे। वाढवण बंदरामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे। त्याकरता कामगारांच्या प्रशिक्षणाकरता शिबिराचं आयोजन करण्याच्या मंत्री नितेश राणेंच्या सूचना आहेत। सामाजिक आणि आर्थिक उन्नतीकरता स्वतंत्र महामंडळ आवश्यक असल्याचं आता म्हटलं जात आहे। मंत्री नितेश राणेंचं प्रतिपादन आहे। महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात मंत्रालयात एक बैठक पार पडली आहे। बीडमध्ये गढी इथं झालेल्या अपघातात निधन झालेल्या बाळासाहेब आतेकरांच्या कुटुंबाला मनोज जरांगे यांनी सांत्वनपर भेट दिली। मंत्री नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्तानं वृद्धाश्रमातील महिलांना साडी भेट देण्यात आली आहे। परभणीत हा उपक्रम हाती घेण्यात आला होता। वर्धा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना मनसेनं जेसीबी खेळणं भेट दिलेलं आहे। शहराची लवकरात लवकर स्वच्छता करण्याची मागणी होती। रायगड जिल्ह्यामध्ये आपत्तीच्या काळात धावून येणाऱ्या स्वयंसेवक आणि आपदा मित्रांना वेतन दिलं जाणार आहे। मंत्री अदिती तटकर यांचं आश्वासन आहे। कर्जतमधील एमडी ड्रग्सचा कारखाना मुंबई पोलिसांकडून उद्ध्वस्त झालाय। कारखान्यातून 24 कोटींचा मुद्देमाल जप्त आहे। पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्याच्या मागणीकरता
सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काळेंचं आमरण उपोषण आहे। तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आहे। नांदेडमध्ये दुचाकी चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात आहे। चोरट्यांकडून 26 दुचाकीसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त आहे। कोल्हापूरच्या शिरूरमध्ये शेतात लावलेला सोलर प्रकल्प फोडून 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आलेला आहे। जालन्याच्या इंदिरानगर परिसरात घरफोडी झाली आहे। 2,89,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास आहे। अधिक तपास जारी आहे। बुलढाण्याच्या दरडा एजन्सीमध्ये चोरी झाली आहे। 17 मिनिटात जवळपास 350 लाखांचा जवळपास 3.50 लाखांचा या ठिकाणी तेलाचे डबे लंपास झाले। भिवंडीमध्ये लग्नासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरी घरफोडी झाली आहे। रोख रक्कम आणि चांदीचे दागिने घेऊन चोरटे लंपास झाले। अलिबागच्या रेवदंडातून 1.5 लाखांचा गांजा जप्त झालाय। स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलेली आहे। वाशिमच्या मानोरा शहरातील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये जनावरांच्या औषधांवर डल्ला मारण्यात येतोय। पशुधन पर्यवेक्षकांना डल्ला मारल्याप्रकरणी त्याला निलंबित करण्यात आलंय। वाशिममध्ये विद्युत पोलला अचानक आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे। राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार आहेत। सीबीएसई शाळा 9 जून पासून तर एसएससी बोर्डाच्या शाळा 16 जून पासून सुरू होतील। जळगावमध्ये बसला भीषण आग लागली आहे। मागील चाकाचा रॉड तुटल्यानं आग लागल्याची माहिती मिळते। सुदैवानं जीवितहानीचं वृत्त नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।